नमस्कार मंडळी, आपण पोहोचलो औज आयरवाडी या गावामध्ये अक्षरशः पावसाच्या पाण्याने थैमान घातला आहे। या गावामध्ये घरं पाण्यात गेलीत आणि सगळं ऊस शेत आणि शेतातील सगळी पिके पाण्यात गेले आणि आपण पाहू शकता घरात अक्षरशः गुडघ्याबरोबर पाणी आहे आणि कुणाला हे पहा तो माणूस कमरेपर्यंत पाण्यात रुतलेला आहे। कशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काल महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्याचा रेड अलर्ट जारी केला होता। त्याच धर्तीवरती रात्री पाऊस सुरू झाला आणि सकाळी उठून पाहतो तर काय संपूर्ण शेतामध्ये गावामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। आपण या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पाणी आता अजून वाढत आहे, पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। सकाळच्या सुमारास पाणी नव्हतं, पण आता जसं वेळ वाढत जाते आहे तसं पाण्याचा प्रवाह देखील वाढत आहे। त्यामुळे आजूबाजूच्या या ओढ्याच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देखील गावकऱ्यांकडून देण्यात येत आहे। पण आता ही खरोखरच खूपच दयनीय परिस्थिती झालेली आहे। पंजाबच्या धर्तीवरती जशी अवस्था निर्माण झाली आहे तशी अवस्था आपल्या शेतकऱ्यांची देखील झालेली आहे। सरकारकडून बांधावरती येऊन जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे। शेतकऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होता कामा नये। सरकार त्यांना मोबदला तुटपुंज्या स्वरूपात नाही तर परिपूर्ण स्वरूपात मोबदला देण्याचा प्रयत्न करावा। त्या शेतकऱ्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, नाव काय तुमचं? संजय पाटील। काय कधीपासून झालंय? काय 7-7:30 वाजल्यापासून पाणी घरा पूर्ण शिरालं। नंतर माल टाल सगळं भिजलं। जे आता उडीद न्यायचं ते उडीद बी पूर्ण भिजून गेलं। अच्छा, किती पाकिट होतं? 10-12 पाकिट होतं। पहा किती दयनीय अवस्था आहे। जे वर्षभर कोंबड्या वाहून गेले, ऊसामध्ये आडवं पडलं सगळं, ऊस सगळं काय राहिलं नाही, काय घेण्यासारखं नाही। उडीद गेला, सगळे पिकं जनावरसाठी खाण्यासाठी कडबा होता ते वाहून गेला। आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गुडघ्याबरोबर जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये पीक कोणतं येतं, काय येतं, जसं नुकसान आहे त्या नुकसानीची भरपाई तरी द्यायला पाहिजे। लक्ष्मण मच्छिंद्र बनगर संतप्त शेतकरी बघा कशा उग्र रूप धारण केलेलं आहे। ज्याचं जळतं त्यालाच कळतं। या शेतकऱ्याचं जळालंय त्यालाच कळू लागलं काय पिऊन 3 फूट झालं मरावलो। कोणी चालले नाही मदतीला आली कोण? काय उपयोग? टायमाचीच काय करतला? गावकरी आले? कोण असं? सरकार आलं? सर्वजण आली केली। सरकार आलं इथे? सरकार नाही, गावातले झाले ना मदतीला? आमचं जळला निमत दुनिया दिसतो लागला। तरणी पोरं आले, लहान आले, वयोवृद्ध माणसं आले, सगळे आले नाही तुमच्या मदतीला का? गाव होतं म्हणून आलं। मग आता आमदार का मरावे? सरकारकडे एकच अपेक्षा आहे, एकच मागणी आहे, मोबदला यांना परिपूर्ण रूपात मिळायला हवा। प्रशासकीय वारंवार शेतकरी एकच चेतावणी देत आहे। प्रशासकीय अधिकारी, तलाठी असो, मंडल अधिकारी असो, बांधावरती येऊन पाण्यात उभं राहून त्यांनी पंचनामे करून घ्यावेत। कागदोपत्री पंचनामे करता कामा नये। नुसतं या औज गावापुरतं मर्यादित नाही, या औज गावापुरतं मर्यादित न राहता दक्षिण सोलापूर मधील जिथे जिथे शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालेलं आहे तिथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बांधावरती जाऊन पंचनामे करून घ्यावेत। दादा, नाव काय तुमचं? रमजान अमीन शेख, औज आयरवाडी, दक्षिण सोलापूर। आता सध्या उडीद वाहून गेले, ड्रिपची नळ्या वाहून गेले, ताडपत्री गेले आणि उडीद सर्व पाण्याने गेलेले। जाता येता सगळे वाहन बंद आहे। सध्या परिस्थिती भयंकर बिकट आहे। आता सध्या पाणी वाढा लागलेलं आहे। आता कुठल्याही लेकरं बायका हे सगळे बाहेर रोडवर आहेत आणि कोंबड्या जनावर सगळे रोडवर आहेत, वडून काढले सगळे गाववाले येऊन। आता सध्या परिस्थिती त्यांना आता काहीच सध्या आधार नाही आहे। असे ताबडतोब तुम्ही पंचनामा करून त्यांचा मदत करावा। मला सांगा दादा, जे ग्रामपंचायत वगैरे आहेत त्यांच्याकडून त्या सतर्कतेच्या सूचना जारी केल्या होत्या अथवा महाराष्ट्र शासनाकडून सोलापूर मधून कोणत्या सूचना जारी केल्या होत्या? आता हे पाणी येऊन बघा तुम्ही, हे जवळजवळ आता 50 वर्षाच्या मागे असे गाव वाहून जात म्हणून गाव तयार झालेलं आहे। तेव्हा आम्ही होतो गावात पूर्ण पाणी हातरून घेतलं होतं। ते रात हेच वस्तीवरचे मानसिक पुढे येऊन गेले, रात्री सर्वांनी येऊन असं गबाळ पाण्यामध्ये। सध्या आता तेच परिस्थिती अनेक बी आली त्यांना। सरकार कोणी नाही आहे, सरकार कोणी नाही आलं। ग्रामसेवक म्हणा, पोलीस पाटील म्हणा, हे कोणीच नाही। फक्त म्हणजे प्रशासकीय अधिकारी कोणत्याही स्वरूपाचे असू दे, कोणत्याही पदावरती असू दे, पदाधिकारी एकटे पण आले नाहीत। त्यामुळे हे शेतकरी संतप्त आहेत। 50 वर्षापूर्वी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे ह्या गावाचं स्थलांतर होऊन नवीन औज गाव तयार झालेलं आहे। आज पुन्हा तीच परिस्थिती
उद्भवलेली आहे, पण गावकऱ्यांना कोणतीच मदत अजूनपर्यंत मिळालेली नाही. मिळालेले नाही. गावकऱ्यांना कोणतीही शासनाची मदत मिळालेली नाही. सर्व गावकरी मिळून त्या शेतकऱ्याचा मदत करून जे आहे ते सगळं बाहेर काढेल. सरपंच मिळेल जरा पाणी आलं. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.